स्ट्रायकी एंड वरती साहिल वांगणकर आणि चंद्रा जाधव ही सलामीची जोडी. आजचा अंतिम दिवस, पहिला सामना गेम इज ऑन असेल. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज सर्वेश नाईक. आजच्या दिवसातील पहिला चेंडू मोठा फटका आडव्या बॅटने मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षण. झेल घेण्याचा प्रयत्न सर्वतोपरी मैदानात पाहायला मिळाला. या चेंडूवरती झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षकाकडून चांगले प्रयत्न मैदानात. हाफ चान्स होता, परंतु या हाफ चान्सला देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकाचा. कारण माहित आहे हा सामना खूप महत्वाचा, हा सामना खूप मोठा आहे दोन्ही संघांसाठी, आणि त्यामुळे आज कोणतीही चुकी करायची नाही मैदानाच्या आतमध्ये. याच दृष्टिकोनातून मैदानाच्या आत हे दोन्ही संघ. पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्या. सांघिक धावसंख्येचं खातं ओपन झाल्या धावफलकावरती. साहिल वांगणकर या बॅटरच्या बॅटमधून या 2 धावा. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर असणारा हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज साहिलचा, परंतु चांगला चेंडू निर्धाव चेंडू या धावफलकावरती. मागील चेंडूवरती 2 धावा जरूर निघाल्यात, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना एक निर्धाव चेंडू या धावफलकावरती. 5 षटकांचा हा सामना. पहिली 2 षटकं आपण पाहणार आहोत जी पॉवर प्लेची षटकं असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागत असताना फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडूचा प्रवास. आणखी एक चांगला चेंडू. फलंदाजांचा टास पारखत असताना जर पाहिलं तर चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर ठेवला. फुलर लेनचा चेंडू बॅटची आतील कडा घेत असताना फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडूचा प्रवास, आणि त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक देखील. दबाव दोन्ही संघांवरती असेल, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा. कारण आजच्या दिवसातील प्रत्येक सामना हा नॉकआउटचा सामना. या दोन्ही संघांनी नक्कीच लीग टेबलमधील प्रत्येक सामने चांगलेच खेळले, परंतु आज जे सामने खेळणार ते आज सामन्यादरम्यान तुमचं सर्वतोपरी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळी शॉर्ट चेंडू, शॉर्ट पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून जाईल. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आजच्या या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यातील हा दर्जेदार आरसी ग्रुप षटकार मैदानाच्या आतमध्ये साहिल वांगणकर याच्या बॅटमधून. आठ धावा या धावफलकावरती. साहिल वांगणकर याच्या बॅटमधून सर्वेशच्या विरोधात हा काउंटर अटॅक पहिल्या षटकादरम्यान. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मागील चेंडूवरती सरळ बॅटने शॉर्ट पुलचा फटका जो सक्सेसफुल होत असताना 6 धावांसाठी निघाला होता, परंतु यावेळी जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कारण पॉवर प्लेचं हे षटक, आणि या षटकादरम्यान असे कलात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानात साहिल वांगणकर करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू जर पाहिला तर उजवेशीच्या बराचसा बाहेर शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज साहिल वांगणकर याचा काहीसा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. दोन्ही हा समांतर होत असताना अवांतरचा इशारा. आजच्या दिवसातील ही पहिली अतिरिक्त धाव असेल या गोलंदाजाकडून, आणि प्रतिस्पर्धी संघाला या बोनस रूपाच्या धावेने धावफलकावरती बदल पाहायला मिळतोय. 9 धावा या फलकावर. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघाला डीप स्ट्राइक कव्हरला. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली, आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात चालला होता तो देखील यशस्वी होईल. या 2 धावा या अंतिम चेंडूवरती साहिल वांगणकर या बॅटरच्या बॅटमधून, आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या बिनबाद 11 धावा या धावफलकावरती. सुरुवात आक्रमक संयमी याचा मिलाव साधत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल वांगणकर करतो. या संघाचा ओव्हरसेस खेळाडू, या संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी. आणि सुरुवात जर पाहिली तर आक्रमकरित्या एक षटकार निघाला, आणि त्याचबरोबर संयम राखत असताना चांगली फटकेबाजी देखील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील पहिला उपउपांत्य फेरीतील हा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरो ही स्थिती असणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे दोन्ही संघांना सर्वोत्तम कामगिरी या पूर्ण स्पर्धेतील करावी लागेल. आजच्या या सामन्यादरम्यान 5 षटकाचा हा सामना. 2 षटकं पॉवर प्लेचे, आणि त्याचमुळे पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकादरम्यान सर्वेश नाईक याच्या विरोधात 11 धावा निघाल्या, ज्यामध्ये साहिल वांगणकर याच्या बॅटमधून 1 षटकार आजच्या दिवसातील जो पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती आणखी एक नवोदित गोलंदाजाचा वापर केला जातोय. अनिकेत वांगणकर हा गोलंदाजीसाठी पहिला स्पेल असेल संघाकडून. हे दुसरं षटक जे महत्वपूर्ण पॉवर प्लेचं हे षटक. स्ट्राइक एंडवरती चंद्रा जाधव लेफ्ट हँडर फलंदाज.
पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. काही अंतरावरती चेंडू मात्र पडताना पाहायला मिळतोय मैदानावरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानात आणि या दरम्यान या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. चांगला फटका होता, थोडासा मिस टायमिंग फटका, परंतु जो डीप वाडी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता त्या क्षेत्ररक्षकाच्या काही अंतरावरती हा चेंडू मात्र मैदानात पडलाय आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी स्विच हिटचा कलात्मक देखना, प्रॉपर टायमिंगचा हा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला जाईल. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. कमालीचा फटका, पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न मधल्या यष्टीवरती आणि स्विच हिटचा हा दमदार क्रॅकिंग चौकार फलंदाज चंद्र जाधव याच्या बॅटमधून. या इनिंग मधील हा पहिला चौकार. सांघिक धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती. आक्रमकरित्या सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या या दोन्ही सलामीवीरांनी. आणखी एक स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चांगला क्षेत्ररक्षण शॉट बॅकवर्ड पॉइंटला चेंडूचा प्रवास नॉन स्ट्राइकिंग एंडला फेकी. परंतु जर पाहिलं तर गोलंदाजाचे शारीरिक दृष्ट्या विचार केला तर स्ट्राइकिंग एंडवरती फेकी एवढं महत्वाचं होतं, अपेक्षित होतं क्षेत्ररक्षकाकडून, परंतु नॉन स्ट्राइकिंग एंडला फेकी आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती. 18 रन विदाउट लॉस या स्कोर बोर्डवर. दुसरं षटक आपण जे पाहतोय प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्गवरती अनिकेत वायंगणखरा हा गोलंदाज या पावरप्लेच्या षटकादरम्यान पाहायला मिळतोय. पहिल्या षटकादरम्यान 11 धावा खर्च करणारा षटक गोलंदाज सर्वेश नाईक याचा, परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यांना रोखण्याचा प्रयत्न अनिकेत वायंगणकर करतोय, परंतु या गोलंदाजीला देखील उद्ध्वस्त करणारे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चंद्रा जाधव आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल वायंगणकर साकारताना मैदानात पाहायला मिळालाय. या संघाचा ओव्हरसेस खेळाडू स्ट्राइकिंग एंडवरती साहिल वायंगणकर. समोरच्या दिशेने सरळ बॅटने चांगला फटका डीप कावकोडच्या दिशेने चेंडू निघाला. 1 धाव मिळेल या चेंडूवरती, कारण डीप कावकोडला क्षेत्ररक्षक तैनात संकेत तुळसकर पाहायला मिळतो आणि या एकेरी धावने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती. जी सुरुवात सकाळच्या सत्रात या खेळपट्टीवरती होणं खूप महत्वाची होती. वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला ती आक्रमक आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाच्या विरोधात खराब चेंडूवरती मोठे फटके तर चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सांघिक धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 19 धावा बिनबाद. दुसरं षटक हे मार्गक्रमणावर. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, बॅटची वरील कडा आणि विकेट किपर वासुदेव गावडे पोहोचलाय या झेल खाली. पहिला धक्का वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला बसेल. संघाचा आक्रमक फलंदाज चंद्रा जाधव माघारे परततोय, बनतोय डगआउटचा शिकार. भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी, कडक आयोजन करतो आम्ही. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक. थँक्यू. पहिला धक्का बसलाय वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. चंद्रा जाधव बनलाय डगआउटचा शिकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानात अनिकेत वायंगणकर याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. संघाच्या कडधाडे गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती अनिकेत याला आणल्याने विकेट प्राप्त करून देतो आपल्या संघाला हा गोलंदाज. आणि आता मैदानाच्या आतमध्ये वनडाऊन फलंदाज, वनडाऊन बॅटर सुनील मालवणकर, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा आणखी एक विस्फोटक फलंदाज ज्याने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट गाजवलं. सुनील मालवणकर पहिला चेंडू अक्रॉस बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूने निर्धाव चेंडूने या षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 19 धावा. 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त होत असताना 19 धावा या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा सर्वेश नाईक याच्या विरोधात, परंतु दुसऱ्या षटकादरम्यान हे सफलतापूर्वक षटक 8 धावा खर्च करणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं अनिकेत वायंगणकर याचं. जो संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला होता या दुसऱ्या षटकादरम्यान, तो विश्वास मात्र साध्य ठरवत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी अनिकेत वायंगणकर या गोलंदाजाने. 5 षटकाचा हा सामना, उपांत्य फेरीची महत्त्वपूर्ण ही लढत, या 2 संघादरम्यान विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आणि ते एकच ध्येय जे विजयाचं घेऊन हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कारण या सामन्यात विजेता संघ उपांत्य फेरी गाठेल आणि
ती फेरी गाठण्यासाठी या दोन्ही संघांकडून नक्कीच मैदानात संघर्ष पाहायला मिळतो, मेहनत पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती आणखी एक बदल पाहायला मिळतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून काळ 5 षटकाचा सामना आणि 5 चेंडूंचा 5 गोलंदाजांचा वापर या सामन्यादरम्यान पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती साहिल वांगडकर. यावेळी मिस टायमिंग फटका, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, झेलची संधी परंतु एक साधा सोपं झेल मैदानाच्या आतमध्ये सुटताना पाहायला मिळतोय. हा दबाव क्षेत्ररक्षकावरती, या सामन्याचा हा दबाव पाहायला मिळतोय, परंतु या क्षणाला झालेली चूक मैदानाच्या आतमध्ये आणि जीवनदान प्राप्त होते साहिल वांगणकर या फलंदाजाला. या संघाचा हा घातक फलंदाज आहे, या संघाचा हा विस्फोटक फलंदाज आहे आणि साहिल वांगणकर याला मिळालेलं हे जीवनदान येणाऱ्या काळात कितपत महागडं पडेल बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला, कारण धावपलकावरती अंकित झाल्यात 20 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळला गेला, मिस्टामिंग फटका, परंतु जमिनीचा सहारा घेत असताना चेंडू मिड विकेटच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. 1 धाव मिळेल या चेंडूवरती सुनील मालवणकर या फलंदाजाला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावरती. सुरेश माडगुद हा गोलंदाजी मार्गवरती राईट अबाउट द विकेट असेल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय, फलंदाजचा टान्स पहिला गोलंदाज सुरेश माडगुद याने आणि चेंडू जर पाहिला तर फुलर लेनचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि निर्धाव चेंडू या धावपलकावरती. दोन्ही फलंदाज विस्फोटक आक्रमक, परंतु या आक्रमक फलंदाजांना कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून रोखावं या हेतूने मैदानात गोलंदाजी मार्गवर. यावेळी ओव्हरपिच चेंडू, फटका जर पाहिला तर डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने मिस टायमिंग फटका, आणखी एक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटले आणि पुन्हा एकदा जीवनदान. एकाच सामन्यादरम्यान एकाच फलंदाजाला 2 जीवनदान प्राप्त होताना पाहायला मिळत आहे. साहिल वांगणकर याला 2 जीवनदान मैदानात प्राप्त होतात. एकेरी धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावर. मागील झेल सुटलं क्षेत्ररक्षक अभि साळगावकर या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर हे झेल सुटताना पाहायला मिळते डीप काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक संकेत तुळसकर याच्या करवी. स्ट्राईक एंडवरती असेल सुनील मालवणकर हा फलंदाज. यावेळी जर पाहिलं तर खेळपट्टीने मदत दिली गोलंदाज सूरज माडगुद याला, कारण चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि हा सबमरीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या षटकादरम्यान मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात वारंवार प्रयत्न हे मिड विकेटला चेंडू टोलवण्याचे फलंदाज सुनील मालवणकर आणि त्याचबरोबर फलंदाज साहिल वांगणकर याचे, आणि या प्रयत्नांना कुठेतरी रोखून धरावं, कुठेतरी दूर ठेवावं याच हेतूने मैदानाच्या आतमध्ये त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी सूरज माडगुड याची पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट चेंडू, ताकदवर स्मॅशचा फटका, डीप मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी करतो स्वागत खेळाडूंचा, तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावरती. अंतिम चेंडूवरती अगदी तडाखेबंद ताकदवर फटका मैदानाच्या आतमध्ये सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून मिड विकेटला तो षटकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा या धावपलकावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होणारी ही क्रिकेट स्पर्धा, जी मानाची स्वाभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रियतेची शिखर चढणारी ही क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रमाणात मिळालेलं प्रेम आणि खेळाडूंची मिळालेली ही पसंती, हे प्रेम या स्पर्धेला आपण पाहतो. आणि आजचा हा अंतिम दिवस या स्पर्धेचा. 4थ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गक्रमणावरती शुभम जहा. पहिला चेंडू जर पाहिला तर लोअर फुल टॉस संधी होती मोठ्या फटक्यासाठी, परंतु पुन्हा एकदा संधी गमावली क्षेत्ररक्षकाने, कारण रनआउट करण्याची देखील संधी. बायच्या स्वरूपात 1 धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 29 धावा या धावपलकावर. पहिला चेंडू जर पाहिला तर शुभम जहा याचा बदलाली ते दाखवण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु ग्रीप सुटल्यावरती फुल टॉस चेंडू. यावेळी चांगला चेंडू, अतिशय सुंदर हा चेंडू हाताळण्यात आला. गोलंदाज शुभम जहा याच्याकडून बोठ्यांची जादू मैदानात दाखवण्यात येते.
मोठ्या फटक्याचा प्रयत्न सुनील मालवणकर याचा, परंतु लेग ब्रेक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना गिरकी घेत असताना निघालाय विकेट किपर याच्या हातामध्ये. यावेळी मोठा फटका आडव्या बॅटने क्रॉस बॅटने हा फटका मिड विकेटच्या दिशेने, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि यावेळी हे कमालीचं झेल मैदानाच्या आतमध्ये टिपण्यात आलंय. शेवटच्याही क्षणापर्यंत नजर या चेंडूवरती आणि हे कमालीचं झेल मैदानाच्या आतमध्ये. संकेत तुळसकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटला हे झेल टिपण्यात आला आणि दुसरा धक्का बसतोय वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो उंची प्राप्त केली या चेंडूने, परंतु जे अंतर कापणं अपेक्षित होतं या मोठ्या फटक्यासाठी ते अंतर कापू शकला नाही हा चेंडू आणि कमालीचं हे झेल. 29 धावा धावपलकावरती 2 बाद ही स्थिती या धावपलकावरती वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून. सुनील मालवणकर हा फलंदाज माघारी परतला, एक षटकार त्यांच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळाला, परंतु ही विकेट मिळवली प्रतिस्पर्धी संघाच्या ओव्हरसेस गोलंदाजाने खेळाडूने गोलंदाज शुभम जहा याने. यावेळी संघाचा कर्णधार राजन केरकर मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू स्विच हिटच्या मोठ्या धमाक्याने सुरुवात केली स्वतःच्या इनिंगची. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा दमदार षटकार निघताना पाहायला मिळतोय राजन केरकर याच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 35 धावा या धावपलकावरती. आणखी एक स्विच हिटचा फटका बॅटची कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर डीप थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. एक धाव मेल कडे एक धाव वेगात गतीने पुढे झाली आणि एकेरी धावेने सागिक धाव संख्या 36 धावा या धावपलकावर. स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली दमदार स्विच हिट रिव्हर्स स्विपच्या फटक्याने फलंदाज राजन केरकर याने आणि त्यानंतर ही एक धाव पुढे होत असताना आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल फलंदाज साहिल वांगडकर. राईट अप राऊंड विकेट शुभम जहा. यावेळी चेंडू जर पाहिला तर आत येणारा गिरकन फिरकी घेत असताना उजव्या एसटीवरून सरळ मधल्या एसटीवरून सरळ विकेट किपरकडे पोहोचलाय चेंडू. अंतिम चेंडू निर्धावने गेला आणि या निर्धाव चेंडूनं सागिक धाव संख्या धावपलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील हा पहिला सामना उपांत्य फेरीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये या 2 दिग्गज आणि बलाढ्य संघादरम्यान रंगते. टॉस विजयी झाल्यानंतर या सकाळच्या सत्रात या खेळपट्टीवरती गोलंदाजी करण्याचा निर्णय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा पाहायला मिळाला आणि हा निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. प्रत्येक गोलंदाजाकडून आतापर्यंत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या 2 फलंदाजांना बाद करण्यास यश प्राप्त केले या गोलंदाजाने, परंतु समोरून देखील आक्रमकरित्या फटकेबाजी राजन केरकर याच्या नेतृत्वाखाली वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाचे फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावपलकावरती टॉस ज्यावेळी झाला होता त्यावेळी राजन केरकर यांनी सांगितलं होतं आम्ही 5 षटकादरम्यान 50 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्या आता दृष्टिकोनातून नक्कीच या अंतिम षटकादरम्यान मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात हे दोन्ही फलंदाज असतील. अंतिम षटक या पहिल्या डावातील 5वं षटक गोलंदाजी मार्कवरती बाळा सावळ हा गोलंदाज पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अनोखी शैली असणारा हा गोलंदाजाची ही अनोखी शैली या गोलंदाजाकडे पाहायला मिळते आणि ती कला देखील या गोलंदाजाकडे. धीम्या गतीचे चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती टाकण्याचे ही कला या गोलंदाजाकडे. तो गोलंदाज बाळा सावळ राईट अबोर्ड द विकेट. पहिला चेंडू पहा धीम्या गतीचा उद्वेष्टीच्या बाहेर चेंडू पुढे टाकण्यात आलाय. फिंगर रोल केले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विचिटच्या प्रयत्नात फलंदाज राजन केरकर याचा आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर रोखण्यात आला. पहिला चेंडू निर्धाव निघतोय राजन केरकर याला आणि या निर्धाव चेंडूला सांघिक धाव संख्या धावपलकावरती 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी शॉर्ट चेंडू संधी होती मोठ्या फटक्यासाठी. चेंडू जर पाहिला तर पॅडला स्पर्श करतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी, रनआउटची संधी आणि जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात संघाचा कर्णधार राजन केरकर यावेळी माघारी परतेल बनेल. डगआउटचा शिकार. तिसरा धक्का बसतोय वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि त्यामुळे कुठेतरी दबाव फलंदाजावरती आणि या दबावात स्वतःवरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न साहिल वांगणकर याचा आणि या प्रयत्नात दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघाचा कर्णधार राजन केरकर हा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. तिसरा धक्का बसलाय देवबाग क्रिकेट संघाला. सागिक धाव संख्या धावपलकावरती 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. छत्तीस धावा धावपलकावरती स्ट्रायकिंग एंडवरती साहिल वांगडकर. यावेळी स्लोअर वन चेंडू पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंडवरती थोडीशी धीम्या गतीची पाहायला मिळाली.
ढिलाईची ही फेकी आणि त्याचा कच्चा दुवा हिरावत असताना या 2 धावा या चेंडूवरती. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान या 2 धावांना सांघिक धावसंख्या 38 धावा या धावपलकावरती. नॉन स्ट्रायकी एंडला निखिल पराडकर हा नवोदित फलंदाज. स्ट्रायकी एंडवरती साहिल वांगडकर. यावेळी शॉट चेंडू आणखी एक शॉट पुलचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास वेगात गतीने झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी सीमारेषेच्या नजदीक चेंडू अडवण्यात आलाय, आतमध्ये ढकलण्यात आलाय आणि त्यानंतर परतीची फेक. पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 40 धावा या धावपलकावरती. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. महत्वाच्या 2 धावा रोखण्यात आल्या त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा धावून पुढे होत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. संघाचा हा सलामीचा फलंदाज, संघाचा ओव्हरसीज खेळाडू प्रयत्न मैदानात अगदी पूर्ण केले जातात मोठ्या फटक्यांसाठी. आणखी एक धीम्या गतीचा चेंडू. ही कला आहे या गोलंदाजाकडे. या कलेसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. धीम्या गतीचे चेंडू सातत्याने आणि अचूक टप्प्यावरती टाकण्याची ही कला गोलंदाज बाळा सावळे याच्याकडे आणि त्याचमुळे समोरचा कितीही आक्रमक जरी फलंदाज असला तरी त्या फलंदाजाला रोखण्याची किंवा या मैदानाच्या आतमध्ये केली जाते गोलंदाज बाळा सावळे याच्याकडून. आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. पहिल्या डावातील अंतिम चेंडू असेल स्ट्रायकी एंडवरती साहिल वांगडकर. अंतिम चेंडू देखील ब्लॉक होलमध्ये टाकलाय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी परंतु ढिलाई पाहायला मिळाली. गोलंदाजाकडून 1 धाव पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब फेकी. ज्या ठिकाणी कोणतीही धाव नव्हती, कारण शारीरिकदृष्ट्या जर पाहिलं तर थोडासा नक्कीच आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला होता साईन वांगणकर याचा, परंतु अंतिम क्षणी या खराब फेकीमुळे, खराब क्षेत्ररक्षणामुळे या अंतिम चेंडूवरती 2 धावा मिळतील संघाच्या खात्यामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता पहिला प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. तिथे जर पाहिलं तर खराब गॅदर पाहायला मिळालं गोलंदाजाकडून आणि त्यानंतर हा ओव्हरथ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी, परंतु अंतिम चेंडूवरती 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या 42 धावा या धावपलकावरती. खेळ समाप्त झालाय 5 षटकांचा आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 42 धावा ही स्थिती या धावपलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाची आपण पाहतोय. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. 16 चेंडूवरती 16 चेंडूचा सामना करत असताना 17 धावांची खेळी साहिल वांगणकर याच्याकडून पाहायला मिळाली. 4 चेंडूचा सामना करत असताना 7 धावांची खेळी चंद्रा जाधव याची. सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून 1 षटकार. 6 चेंडूचा सामना करत असताना 7 धावा. संघाचा कर्णधार राजन केरकर याच्या बॅटमधून 4 चेंडूवरती 7 धावा पाहायला मिळाल्यात आणि निखिल पराडकर जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळालाय नाबाद. 5 षटकादरम्यान 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर आपण जर पाहिलं तर बॉलिंग कार्ड देखील आपल्या स्क्रीनवरती. सर्वेश नाईक याचं 1 षटक 11 धावा खर्च करणारा, कोणतीही विकेट प्राप्त करू शकला नाही हा गोलंदाज. त्यानंतर अनिकेत वायगणकर 1 षटक 8 धावा 1 विकेट. सूरज याच्या एका षटकादरम्यान 9 धावा, कोणतेही विकेट नाही. शुभम जहा याच्या एका षटकादरम्यान 7 धावा खर्च होत असताना 1 विकेट आणि अंतिम षटक बाळा सावळे याचं फक्त 4 धावा खर्च करणारं, ज्यामध्ये कोणतेही विकेट नाही. हे बॉलिंग स्कोर कार्ड आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचनंतर ज्याप्रमाणे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज असेल तो संपूर्ण महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज, मालवणीचा बुलंद आवाज सन्मानशे बादल चौधरी सर जोडले जातील या समालोचन कक्षातून. धन्यवाद सुमेध. आजच्या दिवसातील दुसरा सामना ए स्पोर्ट आरवली विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मणेरी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीसाठी येताना पूर्ण टीम आपण घेऊन यावी. आपल्या टीमचा एक ग्रुप फोटो इथे करण्यात येईल. ए स्पोर्ट आरवली आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी बोथ कॅप्टन प्लीज नोट. दोन्ही कॅप्टन आपला ग्रुप फोटो होईल, त्यासाठी आपण पूर्ण टीमने ग्रुप फोटोसाठी यावं ही महत्त्वाची सूचना आहे. दोन्ही संघ आपल्यापर्यंत आमचा आवाज जात असेल. वसंत चॅलेंजर्स मणेरी कॅप्टन सोहेल शेख, ए स्पोर्ट आरवली कॅप्टन विनय जाधव. पुढच्या 5 मिनिटात आपले दोन्ही संघ ग्रुप फोटोसाठी आणि दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या समोर अपेक्षित आहेत. सोहेल शेख आणि विनय जाधव प्लीज नोट. धन्यवाद सुमेध. पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक 2024 9वे पर्व यातच आले सर्व आणि म्हणूनच या 9व्या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व.
नव्या पर्वातील अंतिम दिवसातील पहिला सामना नाणेफेक जिंकली होती बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाने. कॅप्टन वासुदेव गावडेचा निर्णय होता क्षेत्ररक्षणाचा. झेल आज सुद्धा बॉथम वॉरियर्सकडून सुटले गेले तरी सुद्धा वर्षा वॉरियर्स देवबाग सारख्या एका मातब्बर संघाला निर्धारित 5 षटकामध्ये फक्त 42 धावांमध्ये रोखून धरलंय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाने. या दोन्ही संघांकडे छत्रपती चषकाची अंतिम फेरी जिंकण्याचा अनुभव आहे. वर्षा वॉरियर्स देवबागच्या संघाने महालक्ष्मी देवबाग या नावाखाली 2022 मध्ये छत्रपती चषक आपल्या गावी नेला होता. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ 2018 मध्ये छत्रपती चषकाचा मानकरी ठरलाय. आज पुन्हा एकदा या दोन्ही संघांकडे संधी असेल पुनश्च एकदा अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. मात्र एका संघाचा प्रवास इथे समाप्त होईल. स्क्रीनवर आपण पाहतोय आमचे सर्व स्पॉन्सरर आणि या स्पॉन्सरर्सच्या या शॉपी वेदांत हार्डवेअरची ही शॉपी, हे शोरूम, हे गोडाऊन, आमचे सगळे स्पॉन्सरर ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मैदानाच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या इनिंगमध्ये 43 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू फुलटॉस बनवतोय, हलक्याच हाताने ड्राईव्ह करतोय, कव्हरच्या दिशेने सर्कलवर क्षेत्ररक्षण घेतोय. तोपर्यंत एकेरी धावेची संधी आणि या एकेरी धावेने संकेत तुळसकर आपल्या खात्याची आणि आपल्या संघाच्या खात्याची सुरुवात करतोय. संकेत तुळसकर, मॅन फ्रॉम तुळस, वासुदेव गावडे मॅन फ्रॉम वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे 2 गुणवान खेळाडू आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करतायत आणि आज अपेक्षा असेल संकेतकडून, कारण संकेत सरळ बॅटने खेळण्यासाठी माहीर असणारा खेळाडू, खास करून लेदर क्रिकेट ज्याचा आवडता फॉर्मॅट, मात्र टेनिस क्रिकेटवर सुद्धा तेवढंच प्रेम. यावेळी वासुदेव आल्याच मोठ्या फटक्याचा मोह वासुदेवला आवरता येत नाही आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क न होता चेंडू विकेटकीपर चंद्रा जाधव तळेचा हा गुणवान खेळाडू विकेटकीपर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंची सांगता, धावसंख्या 1, पाठलाग चालू आहे 43 धावांचा. साहिल वांगणकर बॉलिंग मार्कवर. ऑटोटेक पणजी सारख्या व्यावसायिक संघातून ज्याला बरीच वर्ष आपण खेळताना पाहिलं, गोमंतक भूमीबरोबरच महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या सुद्धा अनेक भूमींवर, अनेक मैदानांवर ज्याने आपल्या नावाचा वर्चस्मा गाजवलाय असा साहिल वांगणकर बॉलिंग मार्कवर. फार एंड कोर्ट एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडवर पुनश्च एकदा संकेत. धावसंख्या 3 चेंडू आणि 2 धावा. स्विच केला जातोय संकेतकडून. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. ऍक्टिव्ह चौकार. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव संकेतकडे आहे, मात्र टेनिस क्रिकेटसाठी अगदी योग्य वेळी योग्य शॉट संकेतकडून पाहायला मिळतोय. आपल्या लवचिक शरीरयष्टीचा फायदा उठवतोय. चेंडू फुलटॉस बनवतोय, फटका स्विच खेळतोय आणि नो मॅन्स लँड सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू चौकारासाठी पिटावतोय. 43 धावांचा पाठलाग आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन आणि या प्रोटेक्शनचा पुरेपूर फायदा उठवताना संकेत. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराच बाहेर होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू एकेरी धावेसाठी. डावखुऱ्या हाताच्या संकेतसाठी 2 खेळाडू सीमारेषेच्या बाहेर होते. लेग साईडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. संकेत मात्र फटका स्विच करतोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. धावसंख्या होते 5 चेंडू 7 धावा. 43 धावांचा पाठलाग आणि संघाचा नायक कालच्या दिवसात एक सामनावीर ज्याने आपल्या नावे केला तो वासुदेव स्ट्रायकर एंडवर. साहिलचा शेवटचा चेंडू. कट करण्यासाठी अगदी आदर्शवत असणारा हा फटका. थोडासा बाउन्स वासुदेवची अपेक्षा होती व्हाईट बॉलसाठी. मैदानावर स्क्रीनवर आपण पहा कालच्या दिवसात वासुदेवने केलेली कमाल धमाल बेमिसाल. tenniscricket.in माध्यमातून वासुदेवचा हा कटचा चौकार पाहायला मिळतोय. कालचा दिवस जो वासुदेवने गाजवला या दिवसाची कामगिरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही सगळी कामगिरी रिपीट. आजच्या सकाळच्या हा आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने एक सुंदर हुकचा फटका. सीमारेषा पार. आरसी ग्रुप षटकार. कॅमेरा वर्क सुद्धा आमचं खूप सुंदर. यावेळी पुढे सरकतोय कव्हरच्या डोक्यावरून सर्कल क्लिअर करून सीमारेषा पार तटावलेला हा ऍक्टिव्ह चौकार. कालचा दिवस अक्षरशः वासुदेवने गाजवला. हा प्री डिटरमाइंड शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने. या दरम्यान पुढच्या सामन्याची नाणेफेक होत आहे. धावसंख्या होते 7-7. 43 धावांचा पाठलाग. ए स्पोर्ट अरवली आणि वसंत चॅलेंजर्स म्हणजे बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. सोहेल शेख आणि विनय जाधव. ए स्पोर्ट अरवली आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस.
अरवली कॅप्टन उपस्थित आहे. सोहेल, आपल्यासाठी हा शेवटचा पुकार असेल. मैदानाच्या दिशेने संकेत तुळसकर, 3 चेंडू 6 धावा, एक सुंदर ॲक्टिव्ह चौकार. वासुदेव गावडे 3 चेंडूमध्ये अजून इनिंगची सुरुवात करणं बाकी. 43 धावांचा पाठलाग, पॉवर प्लेचं अजून एक षटक, 5 षटकांचा सामना आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज मितेश. बॉलिंग मार्कवर पहिल्याच चेंडूवर कमाल, धमाल, बेमिसाल महत्वाची विकेट. देवबागचा हा गुणवान खेळाडू. संकेत माघारी परततोय, ज्या संकेतकडून अपेक्षा होते संयम हा ज्याचा गुण आहे, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी संयम गमावतोय आणि क्लीन बोल्ड होतोय. सुंदर चेंडू होता मितेशकडून. ॲक्शन रिप्ले तर पाहणार आहोत आणि tenniscricket.in माध्यमातून बऱ्याच गोष्टी, नवनवीन गोष्टी आज आपण पाहणार आहोत. एकाच वेळी 2 स्क्रीन शेअर सुद्धा पाहणार आहोत. तोपर्यंत हा चेंडू पाहूया मितेशचा. मधल्या यष्टीवरचा चेंडू होता, थोडासा स्विंग होतोय आणि जाता जाता ऑफ स्टंप वॉकून जातोय. थँक्यू. सुबक आर्ट विकेट मितेशच्या खाती. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक. ए स्पोर्ट अरवली आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, सोहेल शेख आणि विनय जाधव. मी विनंती करतो आदरणीय जयरामजी परब, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण नाणेफेक करावी. ओव्हर टू सुमित. धन्यवाद सर. यानंतरच्या दुसऱ्या सामन्याची आपण टॉस करतोय. सन्माननीय जयराम परब यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघाकडे जर उपस्थित आहे, खूप खूप शुभेच्छा असतील. आणि टेल कॉल आहे आणि हेड इट इज वसंत चॅलेंजर मनेरी क्रिकेट संघ. सोहेल शेख टॉस विजय होतोय. सोहेल शेख, आपला निर्णय काय असेल या सकाळच्या सत्रा दरम्यान खेळपट्टीवरती? फिल्डिंग करतो आम्ही पहिला. 5 षटकाचा सामना आहे. 5 गोलंदाजांचा वापर आणि 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत. समोरच्या संघाला 5 षटकादरम्यान किती धावसंख्येवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. आणि त्यानंतर आपल्यासोबत आहे ए स्पोर्ट अरवली क्रिकेट संघाचा कर्णधार विनय जाधव. विनय जाधव, आपण प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकला, जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय या खेळपट्टीवरती काय असला असता? नक्कीच फिल्डिंग घेतली असते मी. आता टॉस जिंकलात, प्रथम फलंदाजी आहे. 5 षटकाचा सामना आहे आणि या खेळपट्टीवरती आपण मागील 3 सामने खेळत. या खेळपट्टीवरती या 5 षटकादरम्यान किती धावा उभारण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. फायटिंग स्कोर असेल. विनय जाधव याने सांगितलं की 5 षटकादरम्यान 50 ते 55 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. आणि पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. आवाज असेल कॉमेंट्री बॉक्समधून सन्माननीय बादल चौधरी सर यांचा. धन्यवाद सुमित. या दरम्यान दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक होते. वसंत चॅलेंजर्स मणेरी वन दी टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मार्कवर मितेश आगोकी गोलंदाजी करतोय, जकडून ठेवतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र फलंदाजांना बाहू खोलण्याची संधी देत नाहीये. आतापर्यंत या षटकामध्ये मितेशने 4 चेंडूंची गोलंदाजी केली, फक्त 1 धाव खर्च केली. पॉवर प्लेचं षटक फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि या मर्यादित क्षेत्ररक्षणाचा अगदी पुरेपूर फायदा आपल्या संघाला करून देतोय. प्रतिस्पर्धी संघ थोडासा दबावात खेळतोय का, मात्र मैदानावर अशा दबावाच्या स्थितीतून बऱ्याच वेळा संघांना बाहेर काढणारे 2 खेळाडू शुभम झा, SK जॉगिंग, भूमिका कांडका अशा दर्जेदार संघाकडून ज्याला खेळताना पाहिलंय असा शुभम झा आणि त्याच्यासोबत संघाचा कर्णधार वासुदेव गावडे. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इरादा होता मोठ्या फटक्याचा, बॅट आणि बॉलचा संपर्क न येता चेंडू विकेट किपरच्या दिशेने निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आणि 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर उजव्या हाताच्या वासुदेवसाठी. डीप पॉईंटच्या दिशेने 1 खेळाडू पाहायला मिळतोय वासुदेवच्या लाडक्या फटक्यासाठी आणि एक डीप स्क्वेअर लेग. पण या दोघांनाही चकवा देऊन चेंडू मिड ऑन क्लिअर करून लॉंग ऑनच्या दिशेने चटवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॉर्निंग, कॅच ऑफ द डे की कॅच ऑफ द टुर्नामेंट. राजन केरकर उर्फ डिक्की मैदानावर कमाल करतोय. कॅचेस विन द मॅचेस. आणि राजन आपल्या या झेलासाठी सातेरी, माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे मालक यशवंत किंद्रेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक घेत आहे.
ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, राजन या झेलच्या खाली होता. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. या कॅप्टनने सांगितलं होतं नाणेफेक जिंकून आम्ही 50 धावा करू. या 50 धावा करण्यात संघ कमी पडतोय, पण जमवलेल्या 42 धावा मात्र 50 पेक्षा जास्त करण्याचा इरादा, आणि यासाठी स्वतः कॅप्टन राजन ओळखला जातो दर्जेदार लांब लचक षटकारांसाठी, फटक्यांसाठी. राजनच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर झेल असावा, कारण एवढा कठीण झेल, एवढा मागे जात घेतलेला हा झेल राजनसाठी सुद्धा संस्मरणीय असेल. आणि राजनच्या या झेलासाठी माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स कडून 200 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या स्थिरावलेली 43 धावांचा पाठलाग करतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ. 2018चं विजेतेपद आजही बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाला आठवत असेल. 2022चं महालक्ष्मी देवबाग संघाचं विजेतेपद वर्षा वॉरियर संघाला आठवत असेल.
विकी रोगे दांडीचा हा गुणवान खेळाडू पहिले 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष 22 धावांनी दूर असताना सलग 2 चेंडू निर्धाव. मधल्या काही वेळामध्ये वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे मी लाईव्ह आपल्यापर्यंत दाखवू शकलो नाही. या दरम्यान एक अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याचा होता प्रयत्न. विक्रम कानडे यावेळी थोडासा निराश करतोय. ज्याकडून अपेक्षा असेल शुभम झाकडे स्ट्राईक येणं गरजेचं. शुभम झामध्ये कॅपॅसिटी आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे. या सामन्याचा निकाल अजूनही बदलण्याची. रिप्लेमध्ये पहा विकी रोगे दांडीचा हा गुणवान युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. स्ट्राईकसाठी पुढे जाण्याचा इरादा होता. शुभमकडे स्ट्राईक देणं गरजेचं होतं. मात्र विक्रम कानडे आपला बॅलन्स गमावतोय. अजून एका विकेटचं होतंय पतन. धावसंख्या स्थिरावली. 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण आम्ही आपल्यापर्यंत दाखवू शकलो नाही. त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. मात्र हा अतिशय सुंदर सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण जॉईंट होतोय tenniscricket.in माध्यमातून. छत्रपती चषक 2024 पर्व 9. आतापर्यंत छत्रपती चषकाचे 6 विजेते आपण पाहिले. त्यापूर्वी पहिल्या 2 वर्षात वेंगुर्ला प्रीमियर लीग या नावाने या स्पर्धेचं आयोजन आणि दरवर्षी काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन देण्याचा आमचा सर्वांचा मानस. 9 चेंडू शिल्लक, 22 धावांची अजून गरज आणि यानंतरचा पुढील सामना अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा. ए स्पोर्ट अरवली 2023 मध्ये AK स्पोर्ट अरवली संघाने या स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवलंय आणि पहिल्यांदाच वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाचा प्रयत्न असेल विजेतेपदाच्या दिशेने जाण्याचा. हा दुसरा सामना तुमच्यासाठी. आखो टप्प्याचा चेंडू. गोट्या कुबल कांबळेवीरचा हा खेळाडू आणि कांबळेवीरच्या या खेळाडूला त्याच्या गावातील वीर या नावाप्रमाणेच अगदी वीरासारखी कामगिरी करावी लागेल. लढावं लागेल, जिंकावं लागेल. 8 चेंडू 22 धावा. विजयाचं लक्ष. ऑफस्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र क्षेत्ररक्षक बघत राहतोय. चेंडूचा प्रवास RC ग्रुप षटकारासाठी समाप्त होतोय. हा खूप महत्वाचा हा षटकार होता. विकी दिसतोय बॉलिंग मार्कवर. थोडासा आखूट टप्प्याचा ऑफस्टंपच्या बराच बाहेर खोदून काढतोय आणि बांबार्ड्याचा गोट्या कुबल कमाल करतोय RC ग्रुप षटकारासाठी. बऱ्याच कालावधीनंतर खाऊक स्वरूपात धावसंख्या वधारली जाते. लॉंग ऑनवर चंद्रा होता, थोडासा इम्बॅलन्स झाला होता, पुढे आला होता, पण जरी आपल्या जागेवर थांबला असता तरी मोठा फरक पडला नसता, कारण चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. मॅक्झिमम RC ग्रुप षटकार. 27 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू आणि 16 धावा. विजयाचं इक्वेशन 7 चेंडू 16 धावा. सात चेंडू 16 धावा. विजयासाठी लाईट जायच्या आधी 22 धावांची गरज होती. त्यानंतरचा हा षटकार. 7 चेंडू 16 धावा. गोट्या. आडव्या बॅटचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. थोडासा फंबल होतोय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. तोपर्यंत गोट्या आपल्या वैयक्तिक खाती आणि आपल्या संघाच्या खाती 2 महत्वाच्या धावा जोडतोय. सांगत होते 4थ्या षटकाची. 5 षटकामध्ये 43 धावांचा पाठलाग करणारा बॉथम वॉरियर्स. आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो। रसिकांनी ज्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आणि त्या प्रेमासाठी tenniscricket.in चे आम्ही सर्वजण ऋणी राहू. मैदानावर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. पंचांची करडी नजर आहे. वेळ वाया घालवू नका. पंचांकडे टायमर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या पंचांकडे राईट सुद्धा आहेत. विश्वनाथ लिंगायत सर, शैलेश मदने सर, रमीज सोलकर सर, मेघेश मोंडकर सर आणि राधाकृष्ण पेडणेकर सर. आमचे हे 5 पंच संपूर्ण स्पर्धेत पंच पॅनल आणि पंच पॅनल.
6 चेंडू 14 धावा विजयाचं लक्ष्य. हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटचे 6 महत्वाचे चेंडू शिल्लक. आणि बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय साई परब. आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर वेंगुर्ल्याचा साई काय करेल करामत. विजयासाठी 6 चेंडू 14 धावा वेंगुर्ल्याच्या बॉथम वॉरियर संघासाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय अलॉंग विथ द कार्पेट. कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. एकेरी धावेवर समाधान मानतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर शुभम झा स्ट्राईक आपल्याकडे मिळवतोय. गोट्या स्ट्राईक आपल्याकडे मिळवतोय. शुभम झाचा हा फटका होता एकेरी धावेचा. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. 2 मोठे फटके किंवा एखाद दुसरा विकेट सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेसे. फटका तर सुंदर सजवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा राजन केरकर. फलंदाजीतलं सगळं अपयश क्षेत्ररक्षणात भरून काढण्याचा इरादा मैदानावर सार्थ ठरवतोय. हा एक लढवय्या खेळाडू आहे. वेंगुर्ला तालुक्याला मिळालेला हा एक जबाबदारी घेणारा खेळाडू राजन केरकर स्क्रीनवर पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर झेल. स्लाइडिंग कॅच. हा दुसरा सुंदर झेल या सामन्यातील राजन केरकर कडून पाहायला मिळतोय. फलंदाजीत थोडीशी निराशा केली होती खरी राजनने. षटकाराने सुरुवात केली पण त्यानंतर राजन केरकरची बॅट खामोश राहिली होती. 7 धावा जमवल्या होत्या. क्षेत्ररक्षणात मात्र राजन केरकर. या सामन्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा क्षेत्ररक्षण हा महत्वाचा पॉइंट ठरेल. आमचे सहकारी गौरव सावंत सुद्धा सांगतायत की बॉथम वॉरियर्सने संपूर्ण स्पर्धेत सोडलेले झेल जर दाखवायचे झाले तर त्याच्यावर मला वाटतं 10 मिनिटाची एक वेगळी क्लिप तयार होईल. क्षेत्ररक्षण या गोष्टीवर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाला विचार करावा लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक व्यावसायिक संघ आहे. फक्त लीग नव्हे तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा आमचे मित्रवर्य बॉथम अल्मेडा हा संघ आवर्जून खेळवतात. ज्या संघाकडून वेंगुर्ल्याचीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुद्धा अपेक्षा असते. मात्र या स्पर्धेत या एडिशनमध्ये बॉथम वॉरियर संघाकडून बरेच झेल सुटले जात आहेत. हा महत्वाचा झेल राजन केरकर टिपतोय. वर्षा वॉरियर देवबाग संघाचा कर्णधार. शिल्लक राहिले शेवटचे 4 चेंडू. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने शुभम मात्र खूपच निराश दिसतोय. ज्याच्याकडे स्ट्राईक येणं खूप गरजेचं होतं. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे शुभमकडे. पण शुभम नॉन स्ट्रायकर एंडवर फक्त खिन्न मनाने आणि निराश वदनाने आपल्या संघाची पडझड पाहतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ, जो संघ एका क्षणी मजबूत स्थितीत दिसत होता, हा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतोय की काय. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी. 13 धावांची गरज. सामन्याचा निकाल बदलण्यासाठी 2 षटकार सुद्धा पुरेसे असतील. एकत्र आलेला दिसतोय वर्षा वॉरियर देवबाग संघ. आज टीम वर्क पाहायला मिळालं. फलंदाजीमध्ये 5 षटकामध्ये 42 धावा. थोडीशी कमी धावसंख्या वाटली खरी, पण सकाळच्या सत्रात या दमट वातावरणात या 43 धावा सुद्धा डोंगऱ्या एवढ्या बनवल्या जात आहेत वर्षा वॉरियर देवबाग संघाकडून. खास करून क्षेत्ररक्षण राजन केरकरने टिपलेले 2 स्लाइडिंग झेल. साई परब हॅट्रिकवर येऊन पोहोचतोय. साईसाठी संधी असेल. स्ट्रायकर एंडवर येतोय माणगावचा एक ताकदवान खेळाडू सचिन जाधव. सचिन मध्ये सुद्धा क्षमता आहे 2 मोठ्या षटकारांची. 3 चेंडू शेवटचे शिल्लक. साई मात्र ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू डॉट. मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर सचिन जाधव गोल्डन डकचा मानकरी धावबाद होतोय. मॅचचा टर्निंग पॉइंट कुठचा असेल? हा होता टर्निंग पॉइंट. वासुदेव गावडेचा फटका. सर्कल तर क्लिअर केलं होतं. चेंडूच्या खाली राजन केरकर. व्हॉट कॅमेरा वर्क. थँक्यू tenniscricket.in. या सामन्याचा निकाल जर वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजूने लागला तर हा टर्निंग पॉइंट असेल. पण दुसऱ्या बाजूने शुभम झा तुझ्याकडे आहे 2 चेंडू या सामन्याचा निकाल बदलण्यासाठी आणि 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. गणेश कुबलने हा पराक्रम केलाय मालवण बोर्डिंग मैदानावर. 2 चेंडू 13 धावांची गरज असताना पहिला षटकार त्याने मारला आणि त्यानंतर एक्स्ट्रावर नो बॉलवर षटकार मारला होता.
मांजरेम प्रीमियर लीगमध्ये सुद्धा शुभम झाने षटकार मारून एका सामन्याचा निकाल एका तगड्या संघाविरुद्ध बदलला होता. आज शुभमकडे संधी असेल. शुभम झा विरुद्ध साई पराब. गोलंदाजी मात्र खूपच सुंदर. ब्लॉक हॉलमध्ये आजचा दिवस शुभम झाचा नव्हता. आजचा दिवस साई पराबचा होता. आपल्या घरच्या मैदानावर कमाल करतोय साई पराब. शेवटच्या षटकात दर्जेदार गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय. पहिल्या चेंडूवर 3 सफलता संघाला मिळून देतोय. त्यातील 2 सफलता आपल्या खाती जमा करतोय. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. शुभम झाचा शेवटच्या चेंडूवरचा मोठा फटका. राजन केरकर चेंडूच्या खाली. सुरक्षित झेल राजनच्या हाती येऊन विसावतोय आणि या सामन्याचा निकाल वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजूने लागतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल, दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. पुढील एडिशनसाठी अभिनंदन करतोय. काँग्रेट्स राजन केरकर आणि वासुदेव गावडे आणि टीम बॉथम वॉरियर्स देवबाग. आपल्याला पुढील एडिशनसाठी शुभेच्छा. स्कोअरबोर्ड बघूया. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या धावा जमवल्या होत्या 42. थोडीशी कमी धावसंख्या वाटत होती. साहिल वांगणकर 16 चेंडू 17 धावा. चंद्रा जाधव 4 चेंडू 7 धावा. राजन केरकर